गुरुचरित्र अध्याय 12। अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते। तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई, जीविताचा काहीच भरवसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही। संसार हा स्वप्नासारखा आहे। मोग्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमेजते तसाच हा देह आहे। अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मातापित्यांची समजूत घातली। मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हांना सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही। तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावेस। तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस। तुझ्या वचनाची आम्हांना साक्ष पटू दे। नरहरी 1 वर्ष तिथे आईवडिलांजवळ राहिले। त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकवली। नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले। ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरविले। निरोप घेते समय साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले। तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले। असे अभिवचन देऊन नरहरी तिथून लगेच निघाले। पुढे ते काशी क्षेत्रास गेले। तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी दीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला। तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार, ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला। तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले। नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले। माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता।